क्वार्टर पेल्यावर कोणाच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद गोसेवा, राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेसाठी वापरा. अंगातली ताकद, कारण आपल्या अंगातलं रक्त हे 96 कुळे शिवाजी संभाजीच्या विचाराचं रक्त आहे. आपल्या रक्ताची खूण आहे, मोडेल पण वाकणार नाही. आपल्याला बुट पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. तुम्ही काय बधीर झाले, तुम्हाला काय, तुम्ही आता मायापुढे बसले का? खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. नाही नाही, ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत, म्हणजे कानाला वाईट आहेत पण 100% सत्य आहेत. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि मिळालेली सत्ता जपून वापरा. ज्ञान यायला काय लागतं? थोडा किचकट मुद्दा आहे, आपल्याला अभंगात घुसायचंय. ज्ञानच देव, देवच ज्ञान. इथं आपण आलोय, हे MA सोडून द्या, त्यात काय एवढं विशेष नाही. काय किती पैसे आले तर लोक अजून तोंडाने जेवतात. मग काय श्रीमंताने काय जागा बदलवली नाही. आणि किती पैसे झाले तरी लोक डोळे झाकूनच झोपतात. काय श्रीमंत डोळे वासून झोपत नाही. उलटे श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. हो, काहींना पालतं व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतारा व्हायच्या गोळ्या आहेत. पालतं व्हायची दिली, उतारी व्हायची दिली नाही, पालथात राहिला. कोणा हे भिकाऱ्यांना का आम्हाला गरीबाला गोळी नाही ना औषधही नाही आणि रोगही नाही. गरीबाला काहीच नाही. हे रस्त्याच्याकडे जे भिकारी घोरतंय त्याला शुगर नाही, BP नाही, अटॅक तर त्याच्या खानदानीत नाही. आणि आपल्याला नुसती साखर, UP, BP, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. आपलं नुसतं बसलं पोहे पोहे खाता खाता मेले. काही चमचा तोंडात तसाच. नदीला गेल्यावर चमचा काढला. काय खात नाही आपण. कारण काय याला जपा. 4 वाक्य सांगतो पुढे जातो. तू देव व्हायचं मोबाईल बंद करे तो माग साहेब रे. हां, देव पाहायचा असेल तर 4 गोष्टी ऐका. 1, याला त्रास देऊ नका. 2, लय देव सोळीत बसू नका. मुलीकडे गण लावीत बसू नका. मग शेवटचं वाक्य सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. प्रत्येकाने आपला धर्म पाळा. पखवाद्याने पखवाद्याचा धर्म पाळा, गायकानं गायकाचा धर्म पाळा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, दुसरं पहिलं वाक्य आहे कशालाच जपू नका, याला जपा. आणि आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य आहे किती दुश्मनी असू द्या कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कारण आज माणसावर संकट नाहीत, आज धर्मावर संकट आहे. आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आपल्याला धर्म वाचवा. आणि आपल्याला माणसं वाचवायचे नाही, माणसं मरू द्या, माणसांना काय घेणं नाही. हा सगळा भ्रम आहे. आपण म्हणतो हे नाही होऊ नये, फक्त आहे. चला, काही लोक म्हणतात मानलेलो लोक मानतात. तू पागल आहे, पागल आहे, पागल. काही लोक म्हणतात माझे मित्र माझी 5 वाजता वाट पाहतात. तुझ्या इतका गाढव तुझे, तू त्यांना पाजायचं बंद करते, तुझ्या अंत्यविधीला येणार नाही. काही पोरं म्हणतात ती माझी प्रियशी माझ्यासाठी काही करेल, काहीच करत नाही. तुझं ATM मोकळं करून तुला भिकारी करणार, काहीच करत नाही. काय करेल प्रियशी प्रियशी हा सगळा तमाशा आहे. आपल्या जगात 3च माणसं आहे, आई वडील, संतान, भगवंत. प्रियशी बायको बिको हा सगळा खेळ आहे, खेळ. काही लोक म्हणतात माझी बायको माझ्यावर प्रेम करते. मूर्ख आहे तू, मूर्ख आहे, मूर्ख. 14 वर्ष राम वनवासाला गेला. राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलट लांब बांबून भाकरी लोटल्या. घे 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 बांबू. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहती. झोपला का? झोपला. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू, पागल, पागल आहे बाबा. या जगात फक्त 3च गोष्टी सत्य आहेत. खरं आहे का बाबा? आपल्या कीर्तनाला थोडा राग येतो पण खरं आहे. आणि माझ्या कीर्तनातली पहिले वाक्य मी तुम्हाला सांगतो. मी कीर्तनात थोडंसं का बोलतो,
मला कोणाच्या भावना दुखायचा माझा विषय नाही, कुणाला नाराज करायचं नाही, माझं तुमच्याशी काही घेणं नाही. फक्त मी तुमचा आहे, तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे आणि तुम्ही आमच्यात निम्म तरी ऐकलं पाहिजे. आणि आपल्या माणसांना अधिकारातच बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? हां हां, मी तुम्हाला बोललं पाहिजे. आणि मी शेतकऱ्याचा ते तुमच्यातलाच आहे, मी फक्त उभान तुम्ही बसाल. आपण आपल्या माणसांना जर बोललं नाही तर आपली मंडळी 10 वर्षात नकाशात राहत नाही. तुमचं काय मत आहे? हां, माणसं जर एकत्र आली नाही तर धर्म टिकत नाही. हां, हे प्रेम बिम ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या आहेत. काही पोरं म्हणतात तिच्या प्रियशीचं माझ्यावर प्रेम आहे. बिंडोक आहे तू, बिंडोक. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन हायवेला बसलं. पागल. आणि प्रियशीत गप्पा हाणायची दोघं जण. ती प्रियशी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने हायवेलाच सोडून दिला. का प्रेम करणारे नीट आहे का? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं? हे हृदय एकट्याने खिंडला बाजूला लावून धरली होती ते आहे, आणि एकट्याने मुलाचं लग्न बाजूला ठेवून गडाचं लग्न केलं ते आहे. शेळपाट लागतं नाही ते. कोणत्या तरी पोरीसाठी फाशी घ्यायची आणि कोणत्या तरी पोरीसाठी औषध प्यायचं. इतके हलकट आहे का आपण? मग तुम्ही नाही मग मी का मी आहे का? काय करता? हा विनोद नाही मला. हा विनोद नाही. हे थोडं कानाला झोंबतंय पण सत्य आहे. हा झोंबू द्या पण ते सत्यच आहे. आणि ते कालही आहे, आजही आहे, उद्या आहे. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला यजन पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा राहणार नाही, आली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी हा विषयच काढायचा नाही. हा, त्यांनी असेच दिवस काढायचे. कोणाचा तरी फोटो ठेवायचा, झोपायला नाही, डबल. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता काय? आणि मी तेव्हा म्हणत होतो तुम्हाला, असा काळ येईल माणूस की माणसाच्या जवळ राहणार नाही. आला. 350 वर्षापूर्वी गाथ्यातली प्रमाणं 2021ला इत्यंभूत सत्य ठरली. 350 वर्षापूर्वी गाथ्यात लिहिलं होतं कळो येईल अंतकाळी, सत्य ठरलं. जन हे सुखाचे खरं ठरलं. तुझ्यावर संकट आल्यावर कोणी नाही. गाथा 3.5 वर्षाचा आहे, 350 वर्षाचा आहे, पण 2021ला खरा ठरला. हो, शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळत. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. हो महाराज, 3 महिन्यात पाहिला. बायको मेली, नवऱ्याला माहीत नाही, नवरा मेला, बायकोला माहीत नाही. आणि हॉस्पिटलमध्ये दोघे असताना कधी कोणाची खाट रिकामी झाली हे कळलं सुद्धा नाही. म्हणून मी तेव्हा म्हणत होतो सावध व्हा. मुलगा झाला पाहिजे पण माया तुटली पाहिजे. आणि माया तुटायची असेल तर भजनच करावं लागेल, माया तुटणार नाही. सगळ्यांना दिवाळीचे 2-3 वाक्य सांगतो. पण ही कीर्तनं आता ज्यांनी मोबाईलमध्ये नेले त्यांनी यूट्यूबला टाका, पण सगळं टाका, झक मारा, कटछाट करून टाकू नका.
हां, अख्खं कीर्तन टाका, मग चूक कळेल. उगाच TRP वाढवण्यासाठी इकडलं एखादं वाक्य घ्यायचं आणि इकडलं एखादं वाक्य घ्यायचं आणि दुसऱ्याच्या इज्जतीला धोका द्यायचा, त्याच्यात काय मजा? टाकायचं ना तुम्हाला, पूर्ण टाका. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत हे बा, पण ती काळाची. अरे 2 तास तुमचे निघून गेले, पण मुद्दे महत्त्वाचे आहेत. आता एक डीपवाले काय करतात, इकडला अर्ध काढायचं. शिक्षकांना बोलले, महिलांना बोलले, पण कशावर बोलले, काय बोलले याचा शोध लावा. तुम्ही आमच्या TRPसाठी दुसऱ्याच्या इज्जती घालू नका. तुम्ही पैशासाठी घाण खाणारी माणसं आहेत. तुम्हाला पैसे मिळाले होतो आणि या क्लिपा टाकणाऱ्यांनी ठरवून टाकेले महाराज, चांगला माणूस समाजात जगून द्यायचा नाही. आज बसायचं कवर आहे, 9 वाजलेत. दिवाळी, शेतीचं एवढं नुकसान झालंय महाराज. आज सगळे सर्व्हिसवाले दिवाळी करतील, आमचा शेतकरी यावर्षी दिवाळी नाही करू शकत महाराज, नाही करू शकत दिवाळी महाराज. त्याचा हातातला घास गेलाय, वाहून गेलं महाराज. आज त्याला आधार देण्याची गरज आहे. त्याचा बातमी टाकून कधी विचार नाही. संपलं रे, ज्याने कर्ज काढून बी पेरलं त्याला औषधवाल्याचा फोन सुरू झाला, त्याला खतावाल्याचा फोन सुरू झाला, आणि शेतातली सोयाबीन त्याची वाहून गेली. तो बांधावर बसून राहिला आणि संध्याकाळी घरी आल्यावर उशीत मुंडकं गुतून रडला रे, तो रडला. आज त्याच्या डोळ्यातले पाणी पुसण्याची गरज आहे. मी तर एवढंही सांगेल तुम्हाला, आपल्या घरातल्या दिवाळीचा खर्च थोडा कमी केला तरी चालेल, पण ज्या घरात दिवाच पेटत नाही त्या घरात निदान 2 वेळच्या जेवणाचा दिवा पेटू द्या. आज शेतकऱ्याच्या घरामध्ये भयान चित्र आहे, भयान. 2-3 वर्षापूर्वी पाऊस नाही म्हणून पिकं जळाली, आणि यंदा पिकं पावसानं संपला रे. शेतकरी संपला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. संपलो आपण. आणि एक विषय झालं, पिकं संपू द्या, पण जास्त पाण्यामुळे जमिनीमधली क्षार संपले, जमिनीचा पुनर्जन्म करावा लागेल. म्हणजे जमीन तयार करून खत वाढवावे लागतील, तिच्यामध्ये जी मिनरल, क्षार, विटॅमिन म्हणतो. आता जरी पाऊस उघडला तर रब्बीसाठी आपली जमीन पोषक राहिली नाही. तिच्यातला फॉस्फरस गायब झाला, तिच्यातला कार्बन गायब झालाय, तिच्यातला नायट्रोजन गायब झालाय. आणि आमच्याकडं तेवढी आर्थिक बाजू आता भक्कम राहिलं नाही. आमच्या मुलांची आम्हाला फी भरावीच लागते. मुलगी लग्नाला आलीच आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याचा तर झाला, पण शेतकरी जिच्यावर जगतो त्या गाईचा सुद्धा प्रश्न उभा राहिला. शेतकरी कधी भाषणं करून सुखी होणार नाही, त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या डोळ्यातले पाणी पुसा. नुसतं आपलं बांधावर त्याच्या जायचं, पीक पाहणी करायची, लगेच स्माईल फोटो ते वावरात गेले तर जाऊ दे. 5च मिनटं वावरात गेले ते तरी TVला आलं. आमचं आयुष्य ढेकळात गेलं, आम्ही कधी नाही आलो. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, तरी TVला दिवसभर बातमी चढवती, फळे वाटप 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली, 2च केळं शिल्लक. 3च रगा वाटल्या, उबदार वस्त्री वाटल. अरे आज गरीबाच्या झोपडीतले आसरू पुसले तर ती साई पालखी होईल. म्हणून दिवाळीला आपला खर्च थोडा कमी करा, पण आपल्या शेजारच्याही घरात थोडा दिवा लागू द्या. शेतकरी अजून पेठेत नाही आहे, पण थोडी गरिबाला मदत करायला. श्रीमंतांना कवडीची मदत करू नका. त्यांच्या लग्नाला शाल सुद्धा नेऊ नका. दणकून जेवा, खिसे मोकळे घेऊन जा, येताना घेऊन या, मारू द्या. काय त्यांनी काय लई कष्ट करून कमावली नाही. पण आपल्या खिशातले 3 लाडू आहे ना, एक गरीबाच्या मुलाला द्या. महिला मंडळ तुमच्या घरात कपाटभर साड्या आहे ना, तर आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या बाईला 2 साड्या देऊन टाका. ती दिवाळी होईल. उगाच देव चोळा हे करा, हे घडणार. देव तुमचं काय मत आहे? महिला मंडळ तुम्हाला एक जाता जाता एक काम सांगून जाणार आहे. सगळ्या महिलांच्या पाया पडतो. दिवाळीच्या शुभेच्छा देताना तुमच्या घराजवळ जेवढी जागा रिकामी असेल तेवढ्या सगळ्या जागेत तुळशी लावा. सगळ्या जागेत तुळशी लावा. झाडं भाषणं लावून जगणार नाहीत, झाडं कृतीतून जगावी लागतील.
आणि तुम्ही ऑक्सिजन तुम्ही झाडं जास्त लावा. महिला म्हटलं तुळशीची लावा. का? ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती तुळशी आहे. आणि आजच्या माणसामध्ये तो ऑक्सिजनचा अभाव आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता हे तुमचं नागपूरसारखं इंडस्ट्रीयल शहर आहे. इंडस्ट्रियल आहे. तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे, तुमच्याकडं साऊंड पोल्युशन आहे, तुमच्याकडं एनर्जी पोल्युशन आहे, तुमच्याकडं वॉटर पोल्युशन आहे, तुमच्याकडं एअर पोल्युशन आहे. म्हणजे पोल्युशनच्या बाबतीत तुमची आहे काय नाही. अजून 5 वर्ष नाही. तुम्ही जर ह्या परिसरात, आता ह्या परिसरात जर फ्लॅट बांधला 2 BHK 1 BHK, तर तुम्हाला त्यामध्ये संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन बांधावं लागेल, पण एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल. इतकं पर्यावरण दूषित आहे. आणि आज आपल्याकडच्या माणसांना शुद्ध हवा नसल्यामुळं माणसं निरोगी नाहीत. यावर तुमचं मत काय आहे? घरांमधल्या टीव्हींच्या आवाजाने आणि मोबाईलच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण झालंय. 5 माणसांचे मोबाईल संगत वाजतात आणि परिणाम झालं नसल्यामुळं तुम्हाला महिला म्हणणं. आता आपल्याला नेमकं काय लागेल? ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही? ज्ञान. ज्ञान नाही. मग आता ज्ञान यायला काय लागेल? शरीराला पाणी देऊ नका, याला त्रास देऊ नका, याला भूक लागली भाकर द्या, याला तहान लागली पाणी द्या, याला तर फडून मारा आणि मग देवाची पूजा करा. हा देव नाही आहे. याला जपा. आणि हे गेलं ना सगळं संपलं. कपाटभर नोटा होत्या काहींच्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिली नाही. आणि तुम्ही मी भाग्यवान आहे. साईबाबाच्या कृपेनं 3ही लॉटमधून वाचलोय. क्या बात आहे. हा आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. जर यमानं लाज घेतली असती तर लोकांनी कोरा चेक यमाला दिला असता. आकडा टाक आणि माझा बाप खाली पाठव. पण कीर्तनाच्या अगोदर 3 वाक्य ध्यानात ठेवा. 1, पैसा कामा येत नाही. 2, सत्ता कामा येत नाही. 10 मिनिटात माणूस माझी होऊ शकतो. कधी कधी 10 मिनिटं सुद्धा लई होतात. चला, 1, पैसा कामा येत नाही. 2, सत्ता कामा येत नाही. 3, संपत्ती कामा येत नाही. पण 4थं वाक्य आहे का? चांगलं वागणं कधी वाया जात. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, आईवडिलांचे केलेले सेवा, पालखीला दिलेली देणगी, साईबाबाचा पायी केलेली पालखी, गरिबाला केलेलं अन्नदान, रस्त्यानं झालेल्या भिकाऱ्याला केलेलं दान आणि दिंडीला घातलेली पंगत कधी वाया जात. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी दिंडीला पंगत दिली, कधीतरी आईबापाच्या पायाला वाकलोय म्हणून आपण वाचलोय. तुमचं काय मत आहे? नाहीतर कार्यक्रम पैसा बिसा कोणी खात नाही. हे नोटा बिटा. आणि म्हणून 3 गोष्टी परत नीट आहे का? 1, अंगातली ताकद, खिशातला पैसा. आणि अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता याचा योग्य वापर करा, नाही तर काम बिघडेल. अंगातली ताकद जपून वापरा. मारामारी करायला वापरू नका. मोटरसायकलवर चालल्यावर कुत्र्याला लात मारायला वापरू नका. या वर्षाच्या दिवाळीची पहिली शुभेच्छा देतो तुम्हाला की तुम्हाला खर्च येणार नाही, पाणी लागणार नाही, म्हणजे औषध लागणार नाही. पण तुळशी लावा घराभोवती आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. 2 दिवस जास्त जगा. यावर तुमचं मत काय? आणि ही काळाची एक वेळेस ज्ञानेश्वरीचं 1 पारायण कमी करा. जसं करेक्ट, जसं गावात एक देवळं तुम्ही कमी बांधा पण शाळा स्वच्छ ठेवा. देवळं थोडे कमी बांधा. कारण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये पाया पडून सांगतो तुम्हाला, इथून पुढच्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म जर दिलं नाही तर पिढी संपेल. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. ही दिवाळी आहे. तुमचं काय मत आहे? हो, मुलाला न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलाला गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलाला पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलाला आर्किमिडीजचं तत्व जरूर शिकवा.
मुलाला लॉगरिथम जरूर शिकवा, मुलाला बहुपदी जरूर शिकवा, घातांक जरूर शिकवा, फिजिक्स जरूर शिकवा, केमिस्ट्री जरूर शिकवा, पण मुलाला पसायदान सुद्धा शिकवा. आजच्या मुलाला पसायदान आजच्या मुलाला पसायदान शिकवलंच पाहिजे आणि आजच्या मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि जर महाराष्ट्रातली गुन्हेगारी कमी करायची असेल तर अध्यात्मच द्यावा लागेल. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून थोडं जनता बरी आहे, पण 16चा मुलगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो. कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा जास्त आहे. याला कारण भजन नाही आहे. आज प्रत्येक माणसानं जर हरिपाठ पाठ केला तर गुन्हेगारी कमी होईल. तुमचं काय मत आहे? आणि आपल्या मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. यावर तुम्ही सहमत आहात का? मी तर सगळ्या पालकांना सांगेल की जेव्हा जेव्हा हिवाळी अधिवेशन, उन्हाळी आपलं पावसाळी अधिवेशन होतात तेव्हा सगळ्या पालकांनी एक मागणी लावून धरली पाहिजे का विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संत साहित्य घातलं पाहिजे आणि एका वर्गाला एक संत शिकवलाच गेला पाहिजे. कारण इथून पुढे मुलांना जर संत शिकवला नाही तर आपण गेल्यानंतर ही मंडळी देवळं ठुणार नाही. आता देव व्हायला लागतं ज्ञान, आणि आता बारीक काय घ्यायचं ज्ञान. तुम्हाला जर ज्ञान आलं तर देव व्हाल. बंद कर दे मोबाईल. तुम्हाला जर ज्ञान आलं तर तुम्ही देव व्हाल. पण ज्ञान येण्यासाठी काय लागतं ऐका. कीर्तनाच्या सुरुवातीला सगळ्यांच्या पाया पडतो, दिवाळीचा काळ आहे, याला जपा. सगळं जावं माणसाचं, शरीर जाऊ नये. आणि हे जर गेलं ना, करायचं काय इस्टेटीचं करायचं काय? गाडी 3 JCB आहेत, म्हातारा मिळाला काय करायचं? काय खड्डा घ्यायचा? आपण गेल्यावर काय करायचं? याला जपा. याला आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही पण मेलो, आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला मग पाया पडून सांगतो याला जपा, याचं सिजर होऊ नये, याचं बायपास होऊ नये. हे खरं सांगू, शरीर यमाच्या ताब्यात जावं, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. असं मोकळा झाला पाहिजे. चला